हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. झालं का तुमचं चहा पाणी नाश्ता वगैरे? तर माझा झाला, म्हणजे चहा झाला, फक्त नाश्ता काही नाही केला मी. तर म्हणलं चला सकाळ सकाळ तुमच्यासाठी एक ब्लॉग बनवावं म्हणलं. खास विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे, नक्कीच ऐका. पूर्ण हेड्याव बघा, अर्धा हेड्याव बघितलं तर तुम्हाला कळणार नाही की महत्त्वाचा विषय काय, आपल्या इकडं कोण येणार आहे कोण नाही, आज आनंदात काय आहे मी, सगळं सगळं सगळं. तर सगळ्यात आधी की धन्यवाद, थँक्यू सगळ्यांना, माझ्या भावा बहिणींना यूट्यूबवरल्या, कारण त्यांनी मला सांगितलं उपाय की वल्लाला नाही का पपईचा पालाचा ज्यूस करून द्यायचा. सगळं केलं तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रार्थने, म्हणजे तुम्ही प्रार्थना केले स्वामी समर्थापाशी, देवांपाशी, तर तुमच्या सगळ्याच्या प्रार्थनाला यश आलं. आता माझा वडील मस्त आहेत, एकदम भारी आहेत. आणि आता चालायला लागलं, म्हणजे पाय वाकडं झालेलं जे आहेत का नाही ते सरळ काय होईना, तर म्हणजे कदाचित मला दवाखान्यात न्यावंच लागणार आहे. कारण मला असं वाटतंय की नाही का, पहिलं जे पाय होतं ते थोडंसं होतं, पण आता जे आहे ते असं नाही का, हात एक पाय आणि एक हात असं 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 लटलाट लटलाट करतोय. कदाचित नाही का काय म्हणतात, पॅरिराजचा झटका येऊन गेलेला असणार आहे नॉर्मल. त्यामुळं ते त्या पायावर वजन पण पडत नाही, आणि त्या पायावर म्हणजे नाही का हात पण असं गिल्लास पण धरता येत नाही, अशा गोष्टी झाल्या त्या. तर मला दवाखान्यात तर न्यावंच लागणार आहे, पण त्यासाठी आता मला कुठंतरी काम बघावं लागणार आहे. आणि ते जे काम आपल्याला आलं होतं नाही का, जीन्स घालायचे तिथं बॉडीगार्ड म्हणून, तर ते काय मला नको आहे, कारण ते मी करू शकत नाही. मी माझी परंपरा सोडून दुसरं काम करायला मला आवडत नाही. जे मला पटतं, जे माझ्या संस्कारला शूट होतं आहे तेच मी काम करणार. कसं आहे माहिती आहे का, आपण तर पाय सोडून म्हणजे हातरून सोडून पाय पसरलं तर ते जास्त नाही का हे दिसतं, म्हणून काय मी ते काम जॉब नाही करणार मी. आणि तसं बी माझी शाळा जास्त काही झालेली नाही, म्हणजे माझी शाळाच झालेली नाही असंच समजा तुम्ही, कारण आपल्याला वाचतासुद्धा येत नाही, जेवणं समजायचं की माझी शाळा झालेली नाही. पण ज्ञान आणि बोलायला येतं मला. तर काल मला 4-5 वाजता एक फोन आला, एका ताईचा फोन आला. तर त्या ताई म्हणजे नाही का मोहोळच्या खाली कोणता गाव आहे माहीत नाही, ते मला विचारत होते, ताई तुमचं गाव कुठं आहे. ते त्यांच्या गावाकडं आल्या होते ना. तर मग मी म्हणले करमाळा जेऊर भाळवणी, म्हणजे करमाळ्याकडे या, करमाळा म्हणायचं. आणि करमाळा म्हणलं, 1 मिनटं मी तुम्हाला माझा पत्ता सांगून टाकते. मी राहते भाळवणीत, भाळवणी करमाळा जिल्हा, सॉरी मला पण माहीत नाही, पण 1 मिनटं माझ्या ध्यानात येऊ द्या. राहणार भाळवणी काय ते जिल्हा सोलापूर, करमाळा तालुका. राहणार भाळवणी जिल्हा सोलापूर, करमाळा तालुका, असं काहीतरी आहे. कारण कसं आहे, मी जास्त असल्यावर वळत नाही आणि मला काही येत पण नाही. तर सगळ्यात सोपं मी तुम्हाला कमेंटमध्ये नाही का कोणाकोण तर लिहून घेईन, आणि ते कमेंट बॉक्समध्ये ते तुम्हाला पाठवेन. काय म्हणतात ते ॲड्रेस, भरपूर जणांना ॲड्रेस पाहिजे, आणि ते लोकेशन, हां ते सांगायचं राहिलंच की, ते राहू द्या पत्त्याचं, मलाच कळ ना मी कुठं राहते ती, आणि तुम्हाला कुठनं सांगावं. मग काय तर जिल्हा पडतोय सोलापूर का तालुका पडतोय करमाळा, तेच मला माहीत नाही. काय असतंय की सांग ना ॲड्रेस, आम्हाला नाही बाई जमत ॲड्रेस. बघू मी घेईन लिहून कोणाकोण तरी तुम्हाला दाखवीन. तर तसं बी आधार कार्ड दाखवले की तुम्हाला, बानूचं दाखवलंय, माझं दाखवलंय, त्या आधार कार्डावर सगळा पत्ता आहे ना. कारण मला सांगता येत नाही म्हणून मी पत्ता दाखवला.
म्हणजे आधार कार्ड, म्हणजे की तुम्हाला डिटेलमध्ये कळावं, मेन कळावं असं. तर काय हरकत नाही, परत एकदा मी दाखवीन उद्या परवा दिवशी. तर सांगायचा उद्देश असा आहे, आज मी आनंदात काय की वडील पण ठीक आहेत, मस्त आहेत, एकदम भारी आहेत. तर ज्या ताई येणार होत्या आपल्याकडं, त्या 100 किलो म्हणजे आमच्या गावापासून 100 किलोमीटरवर एक भाळवणी आहे, अजून एक भाळवणी आहे. त्या भाळवणीत गेल्या, तिथं फोन केला, त्या कोण सोनार म्हणून, तिथं फोन केला. तर मला फोन मी उचलला की म्हणलं हॅलो. तर म्हणजे त्या पण ताई इकडं नवीनच दिसतात, कारण त्यांना इकडलं काहीच माहीत नाही. त्यांना म्हणजे सोलापूर आणि कराडच्या तिकडं म्हणजे मोहोळच्या खालीचं तिकून रस्ता आहे, तिकूनच माहिती आहे त्यांना, फक्त टेंभुर्णी माहिती आहे. मग त्यांना मी बरोबर सांगितलं की म्हणलं टेंभुर्णीत आलात ना, टेंभुर्णीतनं करमाळा रोड धरायचा, डायरेक्ट आमच्या गावावर येतं आहे, म्हणजे इथनं जातं आहे असं मी सांगितलं होतं व्यवस्थित. तर त्या ताई पोचल्या तिकडं त्या भाळवणीत, आमच्या गावापासून 100 किलोमीटर एक भाळवणी आहे तिकडं. तिथनं मला फोन आला की ताई तुम्ही कुठं आहे, आम्ही आलो आहे भाळवणीत. मी म्हणलं नेमकं कोणत्या दुकानदाराकडे दिलं. त्या दुकानदाराला विचारलं तुमचं नाव काय. ते दुकानदार म्हणला सोनार. म्हणलं सोनार आमच्या इथं तर कोणच नाही म्हणलं. तर म्हणलं कोणची भाळवणी म्हणजे कोणचे कडले, त्यांनी विचारलं कोणची भाळवणी. म्हणलं ही जीवर भाळवणी आहे का. तर मग मी सांगितलं की हा जीवर भाळवणी ही आहे, आम्ही जे राहतोय ती, तुम्ही राहताय ते कोणची भाळवणी आहे. मग त्यांनी सांगितलं पंढरपूर भाळवणी, तिकडे एक आहे ना भाळवणी, त्याच्या खाली एक, पंढरपूरच्या खाली एक आहे. मग मी म्हणलं, मग त्या ताई लागल्या हसायला, अरे बाप रे आता ताई कसं होणार, आम्ही एवढ्या लांब आलो आहे. मी म्हणलं ताई मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही का, करमाळा डायरेक्ट तुम्ही समजा करमाळ्याला यायचं आहे असं, तिकडं कुणाला पण यायचं करमाळा हवे. मग ते डायरेक्ट आमच्या गावाहूनच करमाळ्याला जावं लागते म्हणलं. आणि कारखाना तर तुम्हाला माहिती आहे, तर हा कारखाना इथं पण आहे, म्हणजे त्या भाळवणीत पण कारखाना आहे. तर त्या म्हणल्या ताई म्हणल्या इथं कारखाना आहे. मला इतका हसायला आलं, त्या ताई पण हसल्या. म्हणलं हो का, मी बी अडाणी आहे, तुम्ही मस्त शिकलेलं आहे, पण तुम्हाला इकडला एरिया माहीत नाही आणि मला सांगायला येणार नाही असलं आहे म्हणलं. त्यासाठी म्हणलं मी आधार कार्ड तुम्हाला दाखवलं होतं, माझा पत्ता आहे नेम. तर त्या म्हणल्या आता जाऊ द्या, लय लांब आलो आहे आता आम्ही, नेक्स्ट टाईम येईन. तर म्हणलं ठीक आहे चालतंय. त्याच्या आधी मला फोन करा, मी लोकेशन तुम्हाला पाठवून, मला येत नाही पण मी दुसऱ्याकडून पाठवीन लोकेशन. कसं आहे माहिती आहे का, आता त्या ताई माझ्यासाठी एवढ्या लांब आल्या, म्हणजे माझ्यासाठी नाही, बानूसाठी माझ्यासाठी म्हणावं लागेल, म्हणजे माझ्या परिवारासाठी एवढ्या लांब आल्या. त्या ताईंना खरंच मनापासून सॉरी ताई, कारण ॲड्रेस तर मी तुम्हाला बरोबर सांगितला होता, पण तुम्हाला इकडलं म्हणजे एरिया माहीत नाही, त्यामुळं झालं असं. आणि अंधार होता ना, त्यामुळं काही समजलं नाही. दिवसा असलं तर माणूस लगेच समजतंय. तर त्या ताई आपल्याकडे येणार होत्या की त्या ताई काय आल्या नाहीत. त्या ताई वापस त्यांच्या घरी गेल्या. नंतर ती नेक्स्ट टाईम येतील, कारण त्या पण एवढ्या लांबचा प्रवास करून, त्या गावाचं नाव कोणचं आहे कोणास ठाऊक, त्या गेलत्या त्या, मला पण माहीत नाही. पण ते मोहोळ ही इचरत होते. मग मी सांगितलं की मोहोळ हा इथनं आमच्या इथनं म्हणजे सोलापूरच्या खाली मोहोळ आहे, आणि सोलापूर आमच्या इथनं 50 किलोमीटर आहे म्हणलं, आणि पुणं पण म्हणलं 50 का 100 किलोमीटर आहे म्हणलं आमच्या इथनं. म्हणजे करमाळ्याला आरशा परशाची शूटिंग निघलेली, तिकडे यायचं म्हणलं. अशा मी म्हणजे डिटेलमध्ये जे मला पत्ता जे सांगू वाटला ते मी सांगितलं, म्हणजे अशा गोष्टी झाल्या ना. तर कसं असतं माहिती आहे का, अडाणी असणं लई अवघड गोष्ट आहे. पण एक वेळेस मला पण सलाम करते मी का की मी अडाणी आहे, कारण शिकणाऱ्याला जेवढं अडाणी समजतात तेवढं न शिकणाऱ्याला शिकणार समजतं. ह्याच्यातच मला अभिमान वाटतं, कारण शाळा शिकण्याची आमची परिस्थिती बी नव्हती, आणि तसं हे पण नव्हतं. कष्ट करायचं, लहानपणापासून कष्ट करत आले, कष्ट करूनच खाल्लं, अशा आमच्या इकडली परिस्थिती आहे. त्यामुळे शाळा शिकणं, एक त्या भटीवर जायचं, या भटी 6 महिने गावाकडे शिकायचं, 6 महिने तिकडं भटीवर शिकायचं. त्यामुळं शाळा काय माझी डोकं पण चाललं नाही, काम काम काम, त्यामुळं ती शाळेत माझं डोकं चाललं नाही, अशा विषय झाला. तर चला, अशा गोष्टी आहेत त्या
तर कुणाला यायचं असेल तर मी मोबाईल नंबर जसा मी सांगितला आहे का नाही एक एक, तसं मी आधार कार्डसुद्धा दाखवलं आहे तुम्हाला. ते माझ्या मागच्या हेड्यामध्ये जाऊन बघा. आधार कार्डावर पत्ता सगळा आहे, तुम्हाला सोपं पडेल. आधार कार्ड बघा आणि पत्ता बघा आणि मग तुम्हाला ज्या गोष्टी, आता एका दादाने फोन केला तर त्या दादाने सांगितलं की ताई दीक्षाला नाही का वह्या पुस्तकं पाठवायचे ती, म्हणजे भरपूर लांबनं यायची असतील, त्यामुळं अजून काय आली नाही ती, भरपूर उशीर झाला. म्हणजे येतेली दामादामाने येतेली, अशा गोष्टी आहेत ते. तर चला त्या ताईला पुन्हा एकदा सॉरी ताई, परत एकदा माझा पत्ता बघा आणि नीट त्या पत्त्यावरच या. कसं आहे मला सांगा येत नाही तोंडाने आणि माझ्या ध्यानात काय राहत नाही. तर चला बाय सगळ्यांना. आणि हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका.